नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. स्मिताताई गायकवाड यांच्या चांगल्या कामामुळे भाजपाकडून त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याकरता सर्व वरिष्ठ नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला. स्मित सेवा फाउंडेशन, चंदूकाका सराफ, लोकमंगल बँकेच्या वतीनं बंटर स्कूलच्या मैदानावर भव्य हळदी कुंकू, लकी ड्रॉ, होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष बापू हे बोलत होते. या प्रसंगी आमदार चेतन पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, संपर्क प्रमुख सचिन लंबाते, महिला संपर्क प्रमुख उज्ज्वला हक्के, आरपीआय नेत्या शशिकला वाघमारे, शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका विजया वाडकर, सचिन शेवाळे, भाजपा नेत्या शोभा लगड, स्वाती कुर्णे, भाजपा नेत्या उज्ज्वला टिळेकर, नलिनी मोरे, सचिन लंबाटे, विकास रासकर, मनोज ब्राह्मणे, सीमा शेंडे, सविता हिंगणे, छाया गदादे, रुपाली दळवी, मेनका उमडेकर, राजेंद्र कुलकर्णी, गोविंद कांगणे, ब्रह्मकुमारी, स्मिता दिदी, सविता घुले, गौरी पिंगळे, वैशाली पवार, सुशीला चौरे, अश्विनी वाघ, कोंडेताई, सविता वाघमडे, वैशाली कापसे, पूजा वाघमारे, रेखा वाघमारे, अंजली शहा, आशा भूमकर, भागीरथी पाटील, हर्षदा पाटील, शरद रासकर, बाळू केमकर, दशरथ गोडसे, किरण शिंदे, साक्षी सोनवणे, काशीनाथ भुजबळ, आरती कांबळे, विजया भूमकर, हरिहर ताई, प्रभादीप बनसोडे, शीला भास्कर कट्टी, श्रुतिका पायल उपाडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्मिताताई हडपसर वासियांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्यानं घेत आहेत. त्यांचा पक्ष या कामाची दखल घेईल अशी अपेक्षा यावेळी आमदार चेतन पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. स्मिताताईंना मनपा निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी ओबीसी मोर्चा आघाडी सर्वतोपरीची मदत करेल असे यावेळी संजय गाते यांनी सांगितले. महिला मोठ्या संख्येनं माझ्यासोबत आहेत. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी मनपा निवडणुकीचे आव्हान स्वीकारणार असल्याचे यावेळी स्मिताताईंनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. चंदूकाका सराफचे अंकुजी गायकवाड, अमोल नागपल्ली, अमोल माने, लोकमंगल बँकेचे सुरेखा कानकाटे, स्नेहल ससाने, उज्ज्वला रणदिवे, मयूर नांद्रे, सुदन सुरवसे, इतर टीमचे यांचं सहकार्य लाभले. यावेळी 1 नंबरचे बक्षीस विशाखा निकम पैठणी चांदीचे नाणे, 2ऱ्या नंबरचे बक्षीस प्राची मेश्राम पैठणी, 3ऱ्या नंबरचे बक्षीस रोहिणी बोडके यांना चांदीचे नाणे मिळाले. महिलांना अनेक पैठणी, मिक्सर, डिनर सेट, इस्त्री देऊन लकी ड्रॉची कुपनं काढण्यात आली. इतर 15 बक्षिसं देखील देण्यात आली. होम मिनिस्टरचा कार्यक्रम रौफ शेख व त्यांच्या टीमनं घेतला. आभार मनीषाताई राऊत यांनी मानले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. मी माझ्या आईच्या, बहिणीच्या आणि भावाच्या रूपाने माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्या रूपाने तुम्ही स्वतः, मी एक तुम्हाला ग्वाही देते की अगर सपोज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाला तर त्याच्यामध्ये नगरसेवक होतात, तर ते नगरसेवक मी एकटी नसणार आहे. मी एकटी नगरसेवक नसणार आहे. तुमच्यातला प्रत्येक जण नगरसेवक असणार आहे आणि तुमच्या माझ्या रूपाने तुमच्या सगळ्या समस्या मी त्या वरती आपल्या केंद्रामध्ये किंवा आपल्या जे प्रशासन आहे, जे केंद्र सरकार आहे किंवा आपलं राज्य सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे, त्यांच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि ते सगळ्या समस्या पूर्णपणे 100% ताकदीने सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्मिताताईंनी आता त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी केलेलं काम, त्यांची जनतेच्या प्रती असलेली निष्ठा ही व्यक्त केलेली आहे. ताई नक्कीच भाजपची वरिष्ठ मंडळी आपल्या कार्याची दखल घेतील, कारण अतिशय चांगलं काम स्मिताताईंचं हडपसर परिसरामध्ये चालू आहे आणि त्यांना आपल्या सर्व भगिनींची साथ आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम सर्व महिला भगिनीमध्ये सेवा कार्याच्या माध्यमातून पोहोचवत आहे, म्हणजे मी सुभाष बापू देशमुख या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे की सुभाष बापूंचं समाज कार्य जर पाहायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यावर आपल्या लक्षात येईल. आणि निश्चितपणे आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एक मोठा समाजसेवक, राजकीय पूर्व सहकार मंत्री आहे हा विषय सोडा, परंतु समाजाचे अश्रू पुसण्याचं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय सुभाष बापू आज या तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मला विश्वास आहे की स्मिताताई येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तुमच्या कार्याची दखल घेईल आणि भारतीय जनता पार्टीचा ओबीसीचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे तुमचा वकील म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये तुमची बाजू मांडण्याचं काम करीन एवढा शब्द देतो. संजय रावनी मला असं वाटतं की भाजपच्या वतीनं काही शब्द दिला नाही. मला सांगा, तुम्ही एवढ्या जर पाठीशी असतील तर कोणाची हिंमत आहे का नाही मी सांगायची.
पण तुमच्या मनात पाहिजे आमचा प्रतिनिधी, आमचा सेवक हा कोण पाहिजे? स्मिता गायकवाड पाहिजे. हे तुमच्या मनात जर असेल तर वरचे कोणी काही करत नसतात. आणि मग तुमचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद स्मिताताईच्या पाठीशी राहावा. बाकी संजयराव गातेसाहेब आणि सर्व टीम मिळून त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याचा प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो.